हे आपल्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना सुद्धा आपल्या राजधानीमध्ये इतका मोठा स्फोट होतो आणि 8 निष्पाप नागरिकांचा बळी जातो। तर दिल्लीच्या स्फोटाचं पुणे कनेक्शन आता समोर यायला सुरुवात झालेली आहे आणि दहशतवाद हा प्रत्येक वेळी एकाच स्वरूपात नसतो किंवा एकाच मॉडेलमध्ये नसतो, तर अत्यंत छुपेपणे त्यांचं काम चालू असतं आणि प्रत्येक वेळी नवनवीन मॉडेल वापरले जातात, नवनवीन वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं आणि ते कट रचले जातात। तर पुण्यातलं एक मॉडेल समोर आलेलं आहे आणि एक 35 वर्षाचा इंजिनियर आहे आणि त्यांनी जे काही त्याच्या मार्फत सुरू होतं ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। तर जुबेर हंगरगेकर असं त्याचं नाव आहे, मूळचा सोलापूरचा आहे। पुण्यामध्ये त्याला अटक झाली साधारण 28-29 ऑक्टोबरच्या सुमारास चौकशीला घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला अटक झाली। पण हा जो सगळा त्याचा प्रवास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने तरुणांना त्याच्या नादी लावलं जात होतं, देशविघातक एकूण सगळ्या कारवायांसाठी तरुण हे माध्यम म्हणून वापरले जात होते, त्या पोरांपर्यंत तो कसा पोहोचत होता, कशा पद्धतीने हे सगळं जाळं विणलं जात होतं हे मी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या मुलांना तिथे जाण्यापासून कसं प्रवृत्त करता येईल, की त्यांना तिथपर्यंत न जाण्यासाठी कसं रोखता येईल यासाठी सुद्धा ही मोडस ऑपरेंडिटी समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। सुरुवात करूया। 35 वर्षाचा तरुण आहे, जुबेर हंगरगेकर असं नाव आहे आणि मूळ सोलापूरचा आहे मी जसं सांगितलं असं, आणि महाराष्ट्र ATS तर अँटी टेररिस्ट स्क्वॉड जे आहे, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, तर त्या संघटनेने त्याला अटक केलेली आहे, त्यामार्फत त्याला अटक केलेली आहे। IT इंजिनियर आहे, कोंढव्यामध्ये राहत होता। अगदी घरची माहिती द्यायची झाली तर 2 मुलं आहे, पत्नी आहे आणि बऱ्याच वर्षापासून कोंढव्यामध्ये राहत होता। लाखोचं पॅकेज आहे, IT इंजिनियर आहे, कल्याणी नगरमध्ये त्याचं ऑफिस होतं आणि अशा पद्धतीचा तरुण, अशा पद्धतीचा एखादा इंजिनियर देशविघातक काही गोष्टी करत असेल किंवा त्यांना सहकार्य करत असेल असं आपण विचारही करू शकत नाही। पण पुण्यामध्ये हे घडले, पुढे काय घडले तर त्याच्याकडे काय काय सापडले हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर ओसामा बिन लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर त्याच्याकडे सापडलं। त्याच्यानंतर अल कायदाचं एक मासिक येतं आणि त्या मासिकामध्ये AK-47 नी गोळीबार कसा करायचा किंवा बॉम्ब कसा तयार करायचा तर ह्याची माहिती होती, याचे छायाचित्र होते आणि हे सगळं या इंजिनियरनी व्यवस्थित जपून ठेवलं होतं। बरं, याची सुरुवात कुठे झाली तर साधारण 2 वर्षापूर्वी सातारा आणि काही भागामध्ये काही अल कायद्याशी निगडित असलेले तरुण सापडलेले होते आणि त्यांच्या सोबतच्या जेव्हा यंत्रणांचा सगळा तपास सुरू होता तर तेव्हा हे जुबेर हंगरगेकर नाव चर्चेमध्ये आलं होतं। मग ATSनी त्याच्यावरती वॉच ठेवलेला होता आणि मागच्या काही दिवसापासून, विशेषतः ऑक्टोबरपासून ज्या पद्धतीने कड्या उलगडायला लागल्या तेव्हा या जुबेर हंगरगेकरची चौकशी सुरू झाली, त्याच्यावरती वॉच ठेवला गेला आणि मग त्याच्याकडे काही डिव्हाइस सापडले। तर सुरुवात झाली 9 ऑक्टोबरला आणि पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेड टाकण्यात आली। बराचसा भाग हा कोंढवा आणि त्या भागामध्ये होता आणि जवळपास 19 लॅपटॉप आणि 40 मोबाईल जे आहेत ते जप्त करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये काय सापडलं की अल कायदा ही जी संघटना आहे दहशतवाद्यांची, तर त्याच्याबाबतची अनेक माहिती जी होती ती डाउनलोड करून ठेवण्यात आलेली होती, जी माहिती डाउनलोड करायला परवानगी नाहीये किंवा ते बेकायदेशीर आहे। त्याच्यानंतर काय केलं की या सगळ्या लॅपटॉप आणि मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली की ह्यांनी हे कुठे कुठे जॉईन झालेले आहेत, कोणाकोणाशी संपर्क केलेला आहे, ह्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं साहित्य डाउनलोड केलं जातं किंवा काय काय बघितलं गेलेलं आहे, कोणाकोणाशी कनेक्ट झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी दिसून आल्या। आणि मग लक्षात आलं की हा जो जुबेर हंगरगेकर आहे तर ह्याचे बरेच कनेक्शन आहेत आणि नुसता हा एक व्यक्ती नाही आहे, तर हा एक असं केंद्र आहे, असं सेंटर आहे की बऱ्याच गोष्टी या त्याच्यामार्फत ऑपरेट होत होत्या। बघा ना, म्हणजे 35 वर्षाचा इंजिनियर, कदाचित फॅमिली मॅन आहे दिसायला तरी, म्हणजे समोरनं जी काही त्याची इमेज आहे तर कोणाच्या डोक्यातही आलं नसेल आजूबाजूच्या त्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कलिग्सच्या की तो असं काहीतरी करत असेल। तर जुबेर काय करत होता तर कौसरबाग हा जो एरिया आहे कोंढव्यामधला, तर तिथे कुराण, हदीस किंवा खिलाफत हे जे विषय आहेत तर त्याच्यावरती आक्रमक सगळी उपदेश करायचा, भाषणं द्यायचा, म्हणजे लोकांची माथी भडकतील अशा पद्धतीचा उपदेश जो आहे तो तिथे देत होता। आणि जुबेरला ताब्यात घेतल्यानंतर हे सगळं गंभीर प्रकरण कधी झालं तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे। तर जुबेरला जेव्हा ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने काही तपास करायला सुरुवात झाली, विशेषतः त्याच्या डेली कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे किंवा तो ज्या मस्जिदमध्ये हे उपदेश करत होता तर ते कुठे नेमके ते ऐकायला कोण कोण येत होतं। आणि मग जेव्हा त्या लोकांना चौकशीला बोलवलं तर त्यांची चौकशी वगैरे झाली आणि त्यातल्या लोकांवर वॉच ठेवायला सुरुवात केली। तर अगदी दुसऱ्याच दिवशी जुबेरला ताब्यात घेतल्यानंतर तो ज्यांच्यासह काम करत होता त्यातल्या एकाने, काळेपडळ नावाचा पुण्यातला भाग आहे तर तिथे एक मदरसा होता आणि त्या मदरसेची रिकामी जागा होती, तर तिथे जुबेरशी संबंधित किंवा तिथे ते जे वापरत होते ती कागदपत्र जाळली
आणि पोलिसांना जेव्हा कळालं की रिक्षामधनं कागदपत्रांचा गठ्ठा जो आहे तो काळेपडळला घेऊन जाण्यात आला आणि तिथे तो जाळण्यात आला, मग पोलिसांनी तिथेही छापा मारला आणि म्हणजे ATSनी रादर तिथेही छापा मारला आणि तिथनं काही गोष्टी ज्या आहेत अर्धवट जळलेल्या तर त्यासुद्धा ताब्यात घेतल्या आणि आता त्याचाही फॉरेन्सिक रिसर्च सुरू आहे की असं काय होतं की जुबेरला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत ते जाळावं लागलं, त्यामुळे इथे सुद्धा संशय उत्पन्न झाला। आता 27 ऑक्टोबरला पुढे जसे जशा घटना घडत गेल्या तर अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट तर अशी जी संस्था आहे तर त्याच्याशी हे सगळे कनेक्ट असल्याचं दिसून आलं। म्हणजे यांच्याकडे लॅपटॉप डेटा आहे, त्याच्यानंतर ह्यांच्यासोबत PDF सापडलेला आहे त्यांच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये आणि त्याच्यामध्ये काही सांकेतिक शब्द आहे, कोड लँग्वेज आहे, त्यामुळे आता त्याचाही शोध लावणं अपेक्षित आहे। त्यासोबतच त्याच्याकडे जुबेरच्या घरामध्ये 2,35,000ची कॅश सापडलेली आहे। इतकी मोठी कॅश घरात का ठेवली होती याचंही कारण समोर यायचं आहे। यासोबत त्याने कुठली कागदपत्र जाळली आणि त्याचा काय संबंध होता हे सुद्धा बघायचं आहे। आणि याशिवाय ज्या मस्जिदमध्ये तो हा जे उपदेश वगैरे करत होता तर तिथे आणि अजून काही ठिकाणी त्यांनी त्याचा QR कोड लावलेला आहे, तर या QR कोडवर कोण रक्कम पाठवत होतं किंवा कोणी कोणी यांना सगळे जे ट्रान्सफर केलेले आहेत, मनी ट्रान्सफर केलेले आहेत तर ते सुद्धा ट्रान्झॅक्शन चेक करायचे आहेत। त्यामुळे अशा पद्धतीचा तपास जो आहे तो आता होणं अपेक्षित आहे। यासोबतच जो सगळ्यात मला धक्कादायक मुद्दा वाटला आणि ज्याने मी ह्या व्हिडिओची सुरुवात केली होती की तरुणांना ह्याच्यामध्ये कसं गोवलं जातं तर हे बघा, दिल्ली प्रकरण जर तुम्ही बघितलं किंवा गाझियाबाद आणि हे सगळं जम्मू काश्मीर याच्या निमित्ताने जे काही प्रकरण आलं त्याच्यामध्ये जे काही जवळपास 10-12 लोक अटकेत घेतले त्यातल्या निम्म्याहून अधिक लोक ही डॉक्टर होती। तुम्ही लक्षात घ्या, हे जे सगळं मिशन सुरू आहे किंवा ज्या पद्धतीने हे दहशतवादाचं मॉडेल सुरू आहे तर आता याच्यामध्ये सुशिक्षित लोक उतरलेली आहेत आणि साधारण मध्यमवयीन सुशिक्षित लोक आहेत। तर डॉक्टर नंतर आता पुण्यातला हा इंजिनियर सापडलेला आहे आणि याने तरुणांना कुठेतरी या सगळ्याशी कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आणि तो कशा पद्धतीने घेतला तर धार्मिक विषयांवर यांनी प्रश्नमंजुषा आयोजित केली आणि त्या प्रश्नमंजुषेमध्ये जे जिंकतील त्या स्पर्धेमध्ये जे जिंकतील त्यांना लॅपटॉप, त्याच्यानंतर टॅब आणि स्मार्ट वॉच अशा पद्धतीच्या गोष्टी द्यायला सुरुवात केली, जेणेकरून ते आयडेंटिफाय करत होते की हा मुलगा किंवा ही मुलगी हिला धार्मिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा हिला त्याच्यामध्ये प्रावीण्य आहे आणि जर तसं असेल तर त्या व्यक्तीचं मन हे धार्मिक कारण देऊन वळवणं जास्त सोपं जातं। त्यामुळे एक प्रकारे तरुण या दहशतवाद्यांना पुरवणं किंवा तरुण माइंडसेट असलेली लोक पुरवणं, धार्मिक कट्टरता असलेली लोक पुरवणं हा सुद्धा एक उद्देश होता आणि त्या पद्धतीने या सगळ्यांचं काम सुरू होतं। त्यामुळे यांच्याकडे काही कॉन्टॅक्ट लिस्ट सुद्धा सापडलेली आहे, त्याच्यामध्ये काही तरुण आहेत, काही यांचे लोक आहेत, याशिवाय सिमीचे काही लोक सापडलेले आहेत, बरेच लोक हे 45 वर्षाच्या पुढचेही सापडलेले आहेत। याशिवाय पाकिस्तान, त्यासोबतच सौदी, कुवैत, ओमान तर इथले सुद्धा काही कॉन्टॅक्ट मिळालेले आहेत। त्यामुळे ही लोक नेमकी कोण आहेत हे सुद्धा आता शोधायचं आहे, त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट झालेला आहे, कुठल्या गोष्टी एक्सचेंज झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये जो स्फोट झाला तर त्याचा या जुबेर आणि या सगळ्या कनेक्शनशी कितपत संबंध आहे हे सुद्धा आता सगळं तपासायचं आहे। आणि म्हणून मी खरं तर हा व्हिडिओ करते। दहशतवाद हा काही सांगून आपल्यापर्यंत येत नसतो, तो कुठेतरी धगधगत असतो आणि मी जसं म्हटलं जसं की पुलवामा झालं, गाझियाबादमध्ये सापडलं, त्यानंतर आता दिल्लीमध्ये स्फोट झाले आणि त्याचे कनेक्शन आता पुण्यामध्ये शोधले जात आहेत। अत्यंत गंभीर अशी ही संपूर्ण घटना आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।